अहिल्यानगरमधील काही गणेश मंडळांच्या आरास म्हणजेच देखावे चालू झालेले आहेत. त्यातीलच हा एक देखावा. लक्ष्मणाची नागपाशातून मुक्ती. रावणाच्या राक्षसी राज्यातून सीतेला मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी वानरराज सुग्रीव यांच्यासह लंकेवर आक्रमण केले. रावणाच्या सैन्यातील अनेक अतिबलशाली योद्धे या युद्धात मारले गेले. रावण भयंकर क्रोधित झाला आणि त्यांनी आपला कर्तबगार पुत्र इंद्रजी अर्थात मेघनाद याला सैन्याचा सेनापती केला. मेघनाद अनेक मायावी शक्तींचा शस्त्र आणि अस्त्रांचा धरी होता. त्यानं युद्धभूमीवर प्रवेश करताना आपल्या शक्तींनी वानर सैन्याची दाणादाण उडवायला प्रारंभ केला. वानर सेनेतील अनेक मोठे योद्धे त्याच्या समोर पराभूत झाले. सर्व योद्धे पराभूत झाले. त्याने भयंकर संहार सुरू केला. प्रभू श्रीरामांनी त्याला रोखण्यास लक्ष्मणास पाठवले. मेघनादाच्या मायावी शक्तींसमोर लक्ष्मणाची शक्ती कमी पडू लागली. प्रभू श्रीराम त्याच्या मदतीला धावले. राम, लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. क्षणी मेघनादाने त्याच्या जवळील अतिसंहारक नागपाश अस्त्राचा वापर केला. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडले. वानर सैन्यात हाहाकार उडाला. वीर जांबुवंत हनुमानाला म्हणाले, अंजनी पुत्र हनुमान, या नागपाशातून प्रभूंची सुटका फक्त गरुड राजच करू शकतात. आपण त्वरेने त्यांच्याकडे जावे. जांबुवंताचा सल्ला ऐकून पवनपुत्र हे गरुड राजांकडे पोहोचले. त्यांचा चिंताक्रांत चेहरा पाहून गरुड राज म्हणाले, पवनपुत्र, आपण इतके भयभीत का दिसता? काय संकट आले आहे? गरुडराज, रावणपुत्र मेघनादानं नागपाश अस्त्राचा वापर करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना जायबंदी केल्या. कद्रूचे पुत्र असलेले ते नाग हळूहळू प्रभूंचा जीवनरा शोषून घेत आहे. या अस्त्रातून त्यांची मुक्तता फक्त आपणच करू शकता. साक्षात ब्रह्मदेवाने दिलेले हे अस्त्र फक्त आपणच निकामी करू शकता. गरुडराज, पवनपुत्र हनुमानाची विनंती मान्य करून गरुडराज युद्धभूमीवर येण्यास तयार झाले आणि गरुड राजांनी आपलं विराट रूप धारण केलं. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची त्या संहारक नागपाश अस्त्रातून